रेणापूर लातूर जिल्ह्यातील एक शांत आणि लहानसं गाव. येथे आहे पिंपळफाटा नावाचं ठिकाण. याच पिंपळफाट्यावर एक साधं आणि जुनं घर होतं, जाधव कुटुंबाचं. हे घर गावात अनेक वर्षांपासून होतं आणि आता तिथे राहत होत्या समिंद्राबाई वेणुनाथ जाधव. त्यांचं वय 80च्या घरात होतं, पण डोळ्यात एक कणखरपणा आणि आवाजात ठामपणा होता. 4 मुली सासरी गेल्या होत्या आणि एकुलता एक मुलगा काकासाहेब आईसोबत राहत होता. सकाळची वेळ होती. समिंद्राबाई देवासमोर दिवा लावत होत्या. त्यांच्या ओठांवर काहीतरी गुणगुणलं जात होतं. दुसऱ्या खोलीत काकासाहेब एका जुन्या रजिस्टरवर काहीतरी लिहित बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची एक मोठी रेषा दिसत होती. समिंद्राबाई देवासमोरून उठल्या आणि त्यांनी काकासाहेबांना हाक मारली. काका, चहा तयार आहे. काकासाहेब गप्पपणे चहा घेण्यासाठी आले. त्यांच्यात बोलणं कमी झालं होतं, पण गेल्या काही महिन्यांपासून घरात एकच विषय चर्चेत होता, पण त्यावर कधीच तोडगा निघत नव्हता. जो होता जमीन विकण्याचा. काकासाहेब 48 वर्षांचे होते, मध्यम उंचीचे, सावळाचा रंग आणि चेहऱ्यावर कायम एक चिंता. त्यांनी अनेकदा आईला समजून सांगितलं होतं, आई, ही शेती विकूया, शहरात जाऊन काहीतरी नवीन सुरू करू, कर्जही फेडता येईल. पण समिंद्राबाईंचा ठाम नकार असायचा. ही जमीन तुझ्या बापाने घाम गाळून घेतली आहे. ही काही विकायची गोष्ट नाही. पैसे येतात जातात, पण जमीन कायम राहते. त्यांचे शब्द ऐकून काकासाहेब गप्प बसायचे, पण त्यांच्या मनात एक वादळ उठायचं. रेणापूर गावासाठी शेती ही फक्त कमाईचं साधन नव्हतं, तर ती मानसन्मान आणि ओळख होती. समिंद्राबाईच्या आयुष्याची प्रत्येक गोष्ट या मातीशी जोडलेली होती. त्यांना ही जमीन विकणे म्हणजे आपलं आयुष्यच विकण्यासारखं होतं. गावात अनेक गोष्टी दबक्या आवाजात बोलल्या जात होत्या. काकासाहेबांना खूप कर्ज झालंय म्हणे. नाही, ते शहरात मोठा धंदा सुरू करणार आहेत. आई कधीच ती जमीन विकू देणार नाही. या चर्चा ऐकून काकासाहेब अधिक अस्वस्थ होत होते आणि त्यांच्या आणि आईच्या नात्यात एक अदृश्य भिंत उभी राहिली होती. त्या दिवशी गुरुवार होता. सकाळपासून घरात एक भयान शांतता होती. काकासाहेब काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहे हे समिंद्राबाईंना जाणवलं होतं. दुपारचे 4 वाजले असतील. गावात सगळीकडे शांतता पसरली होती. पक्ष्यांचा किलबिलाटही थांबला होता. काकासाहेब आईजवळ गेले आणि त्यांनी परत एकदा तोच विषय काढला. त्यांचा आवाज नेहमीपेक्षा जास्त चढला होता. आई, शेवटचं सांगतो, जमीन विकायची आहे. मी ठरवलं आहे. समिंद्राबाईचा चेहरा लाल झाला, पण त्यांचा आवाज शांत होता. माझ्या जिवंतपणी ते शक्य नाही. त्यांचे शब्द एका धारदार तलवारीसारखे होते. पण माझं कर्ज. काकासाहेबांनी बोलण्याचा प्रयत्न केला, पण समिंद्राबाईंनी त्याला थांबवलं. पैशासाठी माणूस एवढा खाली जातो का? जमिनीचा मान विसरतोस? हा वाद खूप चिघळला. काकासाहेब आता स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. त्यांनी समिंद्राबाईंना धक्का दिला. त्या जमिनीवर पडल्या. त्यांचा राग एवढा अनावर झाला होता की त्यांनी आईला मारहाण करायला सुरुवात केली. पण त्यांचा राग अजूनही शांत झाला नव्हता. त्यांनी समिंद्राबाईचे तोंड दाबले, जेणेकरून त्यांचा आवाज बाहेर जाऊ नये. समिंद्राबाईंनी श्वास घेण्यासाठी धडपड केली, पण त्यांच्या शरीरातील ताकद आता संपली होती. काही क्षणातच त्यांचे शरीर थंड पडले. त्या शांत झाल्या आणि तेही नेहमीसाठी. आपल्याच आईचा जीव घेतल्यावर काकासाहेबांच्या डोक्यात एक विचार आला. हा गुन्हा लपवायचा. त्यांनी आईचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि घाईघाईत घरापासून थोडा दूर असलेल्या त्यांच्याच उसाच्या फडात नेऊन पुरला. मातीचा ढीग व्यवस्थित करून त्यांनी त्यावर काही उसाची पाने टाकली, जेणेकरून कोणाला काही संशय येऊ नये. रात्रीचे 8:30 झाले होते. काकासाहेब घरी परत आले, पण त्यांच्या मनात एक प्रचंड ओझे होते. त्यांना काही सुचत नव्हतं. त्यांनी एका क्षणात आपला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य सगळं संपवलं होतं. पश्चातापाची आग त्यांच्या मनात पेटली होती. दुसऱ्या दिवशी सकाळपासून गावात एक वेगळी शांतता होती. कोणीही घराबाहेर पडले नव्हते. दुपारी साधारण 4:30च्या सुमारास पिंपळ फाट्यावर एका लिंबाच्या झाडाखाली काही गावकऱ्यांनी एक भयावह दृश्य पाहिलं. एका झाडाला एक मृतदेह लटकलेला होता. तो मृतदेह काकासाहेबांचा होता. लगेचच पोलिसांना कळवण्यात आलं. पोलीस घटनास्थळी आले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आणि त्यांनी जीवन संपवल्याचे स्पष्ट झाले. पण पोलिसांच्या लक्षात एक गोष्ट आली. घरात कुठेही समिंद्राबाई दिसत नव्हत्या. गावात कोणी समिंद्राबाईंना पाहिलंय का अशी पोलिसांनी चौकशी सुरू केली, पण कुणालाच काहीच माहीत नव्हतं. समिंद्राबाईच्या मुलींना फोन करण्यात आला, पण त्यांनाही काहीच कळत नव्हतं. समिंद्राबाईंचा शोध सुरू झाला. रात्री 9 वाजता एका उसाच्या फडात पोलिसांना मातीतून बाहेर आलेला एक हात दिसला. पोलिसांनी लगेचच ती माती बाजूला केली आणि तिथे त्यांना समिंद्राबाईचा मृतदेह आढळला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. लोक अचंबित होत होते. त्यांना विश्वासच बसत नव्हता. 2 दिवसापूर्वी हसणाऱ्या समिंद्राबाई आणि रागीट काकासाहेब अशा प्रकारे जगातून निघून जातील असं कुणालाच वाटलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी ग्रामीण रुग्णालयातून दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
एका चितेवर मायलेकाचा शेवटचा प्रवास सुरू झाला. चितेतून निघणारा धूर आकाशात विरघळत होता आणि त्या धुरासोबत एक प्रश्न गावातल्या प्रत्येकाच्या मनात रेंगाळत होता. जमिनीवरून माणसं मरतात, पण ती जमीन कायम उरते. रागाच्या भरात घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य संपू शकतो. पैसा आणि संपत्तीसाठी नात्यांची किंमत करू नये. लोभ माणसाला क्रूर आणि विचारशून्य बनवतो. कोणत्याही परिस्थितीत संवाद महत्त्वाचा असतो. समिंद्राबाई आणि काकासाहेब यांच्यातील वाद हा फक्त जमिनीचा नव्हता, तो दोन भिन्न विचारांचा संघर्ष होता. समिंद्राबाईसाठी जमीन ही त्यांच्या पतीच्या कष्टाचे, त्यांच्या कुटुंबाच्या अस्तित्वाचे प्रतीक होती. तिच्यासाठी जमीन विकणे म्हणजे तिच्या अस्तित्वावरचा एक घाव होता. दुसरीकडे काकासाहेबांना ती जमीन केवळ एक आर्थिक मालमत्ता वाटत होती, जी विकून ते आपले कर्ज फेडू शकतील आणि एक नवीन जीवन सुरू करतील. या घटनेतून हे स्पष्ट होते की जेव्हा पैसा आणि संपत्ती नात्यांवर वरचढ होते, तेव्हा कुटुंबातील प्रेम, आदर आणि संवाद संपुष्टात येतो. काकासाहेबांनी आईचा जीव घेतला, कारण त्यांना त्यांच्या गरजा आईच्या भावनांपेक्षा जास्त महत्त्वाच्या वाटल्या. याचाच परिणाम म्हणून दोन्ही जीवन संपले, पण जमीन तिथेच राहिली. काकासाहेब आणि समिंद्राबाई यांच्यातला संवाद पूर्णपणे थांबला होता. काकासाहेबांना कदाचित त्यांचे कर्ज आणि त्यांची चिंता आईला नीट समजून सांगता आली नाही, किंवा आईने ती समजून घेतली नाही. दोन्ही बाजू आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. जर त्यांच्यात योग्य संवाद झाला असता, एकमेकांच्या भावना समजून घेतल्या असत्या, तर कदाचित यावर काहीतरी वेगळा उपाय नक्कीच निघाला असता. संवाद थांबल्यावर माणसे टोकाचे निर्णय घेतात. रागाच्या भरात काकासाहेबांनी केलेली चूक आणि नंतर पश्चातापामुळे संपवलेले जीवन हे आज संवादाच्या अभावाचे आणि मानसिक तणावाचे दुर्दैवी परिणाम आहेत. काकासाहेबांना नवीन आयुष्य सुरू करायचे होते, त्यांना कर्ज फेडायचे होते, पण त्यांची ही गरज लोभाच्या सीमेवर पोहोचली होती. त्यांनी आपल्या गरजेपुढे आईच्या भावना आणि तिच्या अस्तित्वाला कमी लेखले. हा लोभ त्यांना इतका आंधळा करून गेला की त्यांनी स्वतःच्या आईची हत्या केली. ही घटना आपल्याला शिकवते की मानवी गरजा आणि महत्त्वाकांक्षा यांच्यावर नियंत्रण असणे किती महत्त्वाचे आहे. जेव्हा लोभ मानवी नात्यावर आणि मूल्यांवर हावी होतो, तेव्हा माणूस योग्य अयोग्यमधील फरक विसरतो आणि त्याचे आयुष्य एका मोठ्या शोकांतिकेत बदलते. यावरून आपल्याला हे समजते की कोणतीही मालमत्ता मानवी जीवनापेक्षा मोठी नाही. जमीन, पैसा, घर किंवा कोणतीही संपत्ती पुन्हा मिळवता येते, पण एकदा गेलेला जीव परत येत नाही. काकासाहेबांनी जमिनीसाठी आईला गमावले आणि नंतर स्वतःलाही. शेवटी जमीन तिथेच राहिली, पण मानवी आयुष्य कायमचे संपले. या घटनेचा विचार करताना आपल्याला स्वतःला हे प्रश्न विचारणे गरजेचे आहे. आपल्या आयुष्यात नात्यांना आपण किती महत्त्व देतो? आपल्या गरजा आणि महत्त्वाकांक्षा यांना आपण किती मर्यादा घालतो? कोणत्याही परिस्थितीत आपण संवादाचे महत्त्व जपतो का? ही घटना आपल्याला हेच सांगते की माणुसकी आणि नाती जपली तरच जीवनाला खरा अर्थ मिळेल. अन्यथा संपत्ती असूनही आयुष्याला काही अर्थ उरत नाही. दरम्यान यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट करून नक्की कळवा.